येतोय. एकीकडे टीम जय चोरोबा सागावच्या विरोधात गावदेवी वसार. थँक्यू सो मच मॅडिसर धुले जे अध्यक्ष आहेत या बदलापूर समालोचक ग्रामीण संघटनेचे, त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर. आपल्या दोघांचं मनापासून सहर्ष स्वागत. ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी दिली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते लिलेपणे पार पाडतील या शंकाच नाही आहे. जाऊया मॅचकडे. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी वसार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम जय चेहरादेव सागाव संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये चिन्मय पाटील डावकुरे आताचा फलंदाज आणि सूरज भोईर या खेळाडूंना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गावदेवी वसार संघाचा सूरज दुधकरला पाहतोय. अष्टपैलू खेळाडू. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. लक्षात ठेवा टाइम अलर्ट असेल तुम्हाला. 4 षटकांसाठी 20 मिनिटं. हो, पहिलाच बॉल चांगला होता. पंच त्या ठिकाणी अलर्ट आहेत. टाइम अलर्ट केलेला आहे. लक्षात ठेवा 5 षटकांचा सामना आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकावी लागतील. जर नाही झालं तर एक फिल्डर तुमचा आतमध्ये येईल. मगाशी पहिल्या सामन्यामध्ये तसं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं विकी सर. 11:17 पहिला चेंडू पडलेला आहे. मग तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे ते. दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत. एकीकडे कल्याण डोंबिवली परिसरातील हा सागाव संघ, दुसरीकडे पाहतोय आपण मलंगडातील हा दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो वसार. हो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न सूरज दुधकरला पाहतोय. अगदी स्लोवर चेंडू फेकला जातोय आणि त्याच्यावरती मात्र डॉट आलाय तो चेंडू. बिनबाद 1 कशी धावसंख्या पाहा मिळते आपल्याला. फटका चांगला, स्वीट साऊंड. फिल्डर उपस्थित त्याच्या वाक्याच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. चिंट्या मात्रे होते उर्फ नितीन. त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे जातोय. प्रयत्न चांगले होते डीप मिड विकेटला खेळत असताना. आणि या 6 धावा पाहा मिळाल्या सूरज भोईरच्या बॅटमधून. षटकार पहा मिळतोय सूरजच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र यावेळेस मिस टाइम आहे. फिल्डर दूरवरती चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 बाउन्स इनटू द फॅन्स. पोपो चौकार आलाय. षटकार अगोदर पाहिला त्यानंतर हा येणारा चौकार. गुड शॉट. मधील संघ सुद्धा तुम्हाला पाहताना या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक चौकार एक षटकार राहिला. पहिला चेंडूवरती 1 धाव 1 पडली चिन्मय पाटीलने, जो टेनिस आणि लेदर सुद्धा खेळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला. या ठिकाणी पाहतोय रनआउटचा धोका होईल का. थ्रो चांगला आलाय आणि खेळाडू होईल धावबाद. सूरज भोईर जागेवरती थांबले, पाहिलं नाहीये आणि मिसअंडरस्टँड झाली आणि पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात.
वन डाऊनला पाहतोय वेदांत पाटील येत असताना पहिला खेळाडू सूरज भोईर बाद झाला, ज्याने चौकार षटकार दाखवला, मात्र तो मिसअंडरस्टँडिंग झाली, एकाग्रता भंग झाली, यस नो केला आणि अखेरकार रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला शिकार. ओ चांगला बॉल होता लेग स्टंपला. यस पंच इशारा करत असताना वाईट बॉल. जय पवार सर यांना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला अमित डांगरे आणि तिसरे पंच आमचे विकी सर शेलार. हे तीन प्रोफेशनल पंच तुम्हाला पाहा मिळतात. ओ फटका चांगला आहे कबसला या ठिकाणी उभा. गुड फिल्डिंग. धाव घेण्याचा प्रयत्न माघारी परतवला. जरी एक चौकार षटकार आला असला तरी शेवटचे 2 चेंडू डाट आलेत सूरज दुधकरचे. एकूण पहिल्या षटकाचा कैस समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक बाद. धावसंख्या येते 12. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय हेडुटणे गावचे उद्योजक समाजसेवक मच्छिंद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्यासोबत तुम्ही पाहताय आमचे जुने जाणते समालोचक अरुण जी मेहर यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं हनुमंतजी गाडे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. सर्व पाहुण्यांचं स्वागत. आणि यावेळेस पाहतोय आपण जय चेरादेव सागाव हा संघ खेळतो आणि सागाव संघ म्हटलं की कल्याण डोंबिवलीचे आमचे एक लेजेंड कॉमेंटेटर बालूसर पाटील यांच्या गाभातील संघ. याच दरम्यान प्रमोदजी मेहर यांचंही मंचावरती आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डीजे गणेश आपण मुख्य मंचाच्या समोर या. डीजे गणेश. ओ पहिलाच बॉल हलक्या हाताने ऑन साईडला खेळले गेल्यात. एकेरी धाव मिळेल तेथे. गोलंदाज पाहतोय आपण गिरीश म्हात्रेला पाहतोय. हा फिरकी गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला या टीममध्ये. मलंगडचा संघ पाहतोय गेली कित्येक वर्ष गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हा संघ खेळतोय. हो फटका चांगलाय, फटका फसलाय, झेल स्वीकारला जातोय. नितीन म्हात्रे नो मिस्टेक, फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. गाव मोठा धक्का लागला. या चिन्मय पाटीलच्या स्वरूपामध्ये एक आक्रमक शैलीचा बॅटर होता ज्याच्या बॅटमधून आणि खंबालपाड्याची स्पर्धा आपण SSCC गतवर्षी जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये बाईकचा मानकरी होता तो फलंदाज पाहतोय चिन्मय पाटील. मोठा धक्का लागलाय टीम सागावला. धक्का दुसरा. है हमारे लाडले चहीते यानी कि बालू दादा जे सबके लाडले चहीते. चला चौथा खेळाडू आलाय मैदानामध्ये. 2 धक्के लवकर लागले टीम सागाव संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय रितेशला पाहतोय. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू सूरज भोईर बाद झाला, ज्याने चौकार षटकार दाखवला, नंतर तो बाद झाला. त्यानंतर चिन्मय पाटील सुद्धा ज्याच्यावरती फार भरवसा होता. लेफ्टी बॅटर होते. गतवर्षी अत्यंत इम्पॉम मध्ये होता खेळाडू. ओ पुन्हा एकदा हवेत. फिल्डर थोडेसे पाठीमागे होते लॉंग ऑनचे आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना 1 ने धावसंख्या पुढे सरकली जातोय. अंदाज का बादशाह युवराजजी मेहर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. ओ पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलं. शॉर्ट लेगला एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 16 स्कोरबोर्डवरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय आपण गिरीश म्हात्रेला जो चायनामॅन गोलंदाज आहे यांचा.
या टीमचा 5 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा तुमचं टाइम अलर्ट आहे. प्रत्येक टीमला टाइम अलर्ट असेल हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. ओ बाला बेटा मिस टाइम आहे, मिस टाइम आहे. साधा सोपा झेल सोडला जातोय. अगदी साधा सोपा झेल होता. ही जीवनदानं तुम्हाला महागात पडत असतात क्रिकेटमध्ये, असं सातत्याने चित्र पाहायला मिळालं. प्रत्येक टीमला वॉर्निंग कमिटीच्या वतीने की आपण चेंडू चेक करायचा नाही आहे. जेव्हा आपण मैदानात नवीन खेळाडू येईल तो चेंडू चेक करू शकतो, मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही चेंडू बाहेर गेल्यानंतर चेक करू शकत नाही आहे. पंचांना काही डाऊटफुल असलं तर नक्कीच विचारा तुम्ही. काही जे स्पर्धेचे नियम आहेत, कारण जेवढी मोठी स्पर्धा तेवढे नियम कठीण असतात हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जर तुम्हाला चांगला खेळ करायचा असेल तर त्या नियमांचं पालन करायला पाहिजे तुम्ही. एकेरी धाव मिळाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 पॉवर प्ले संपल्यात आणि धावा आहेत त्या सागाव संघाच्या 2 बाद 18 धावा. थँक्यू. ज्यांनी स्पर्धा भरवली गेली आहे ते बाळूदादा बोराडे आपल्याला पाहा मिळतात. सातत्याने भारतीय जनता पार्टीसाठी सातत्याने चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी होती आणि ती मात्र त्याने चांगल्या प्रकारे पार पाडली आणि सर्वाधिक मतधिक्याने सौभाग्यवती हेमांगीताई तेजस उर्फ बंटी म्हस्कर यांचा दणदणीत विजय झाला. गोलंदाज उदय पाटीलला पाहतोय आपण ओव्हर नंबर 3 मध्ये. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. कॅच की ओ चांगला झेल टिपलाय वाडी स्ट्रॉंगनला. नितीन म्हात्रे दुसरा झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद. तिसरा धक्का. या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 18 या धावसंख्येवरती तब्बल खेळाडू बाद झाल्यात ते 3. सागाव संघाचे रोहितला पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. ओ क्लीन बॉल यॉर्कर दांडी गुल स्विंग आणि मिस. फलंदाज बाद. लागोपाठचा धक्का लागलाय. 4था. सागाव संघाच्या अडचणी वाढल्यात आता. लागलाय आणखीन एक. अगदी यॉर्कर बॉल होता. खेळू शकले नाही आहेत आणि यॉर्करवरती नेहमीच खेळाडू बाद होता ते तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मलंगड परिसरातील दादा संघ आहे वसार. आणि वसार संघ म्हटला की या संघाला नेहमी लीड करणारे आमचे विश्वासदादा वायले उर्फ बादशाह या नावाने प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. वन्स अगेन
डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली होती, मात्र तिचं विकी सर सातत्य टिकवता आलं नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य टिकवावं लागतं. सुरुवात जरी चांगली झाली असेल तरी मधल्या फळीतील खेळाडूंना चांगला खेळ करावा लागतो. मात्र तिथे सुद्धा झटपट विकेट गेल्यात. फुलटॉस, पुन्हा एकदा दांडीगुल. या ओव्हरमध्ये 3 धक्के दिल्यात. उदय पाटील व्हेरी गुड बॉलिंग. पाटील पाहायला मिळतो. 4 चेंडू फेकल्यात, 3 विकेट मिळवल्यात, एकही धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी, 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत सागाव संघ. ओ पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. मेडन षटक पाहायला मिळेल का आपल्याला आजच्या दिवसामध्ये? षटक पाहायला मिळेल का? उदय पाटील चांगली गोलंदाजी करत असताना अपकमिंग यंगस्टर या गावदेवी वसा टीमचा गोलंदाज. ओ पुन्हा एकदा यस वाईट है. पंच यस नाही आहे. आणि मेडन षटक, जर षटक आवडला असेल उदय पाटील सर तर जरा जोरदार टाळ व्हायलाच पाहिजेत. आजच्या दिवसामध्ये विकेट मेडन षटक फेकणारा उदय पाटील, गावदेवी वसार संघाचा गोलंदाज. स्पिन गोलंदाज पहा मिळतो या टीमचा. फिरकी गोलंदाज, गेले कित्येक वर्ष आपल्या टीमला चांगलं योगदान मिळवून देणारा आणि फिरकी खेळत असताना नेहमीच तुमची त्रेडा टिपाट होत असते. ओ पहिलाच बॉल पहा पाठीमागे निघून जातोय. इट्स वाईड बॉल. अमित डांगरे सर इशारा करत असताना एक अबांतर धाव मिळाली. एसटी रक्षक पाहतोय आपण रविदादा बायले यांना, एक लेजेंड खेळाडू, गेली कित्येक वर्ष क्रिकेटवर ज्याने अधिराज्य गाजवलाय ते एसटी रक्षक. बाला येत आहे. कबसला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा छेल टिपला जातोय. धक्का लागला आणखीन एक. धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावा. गोलंदाज आहे आणि म्हणूनच तर जे शारजा येथे इंटरनॅशनल स्टेडियमला जी स्पर्धा झाली दुबईमध्ये, त्या दुबईच्या स्पर्धेमध्ये हा SSC खंबालपाडा टीमच्या वतीने गिरीश मात्रीचं सिलेक्शन झालं होतं आणि तेथे खेळला होता. त्याच्याकडे अनुभव आहे. मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती महान आहे त्याची. छोटा पॅक बडा धमाका असं आम्ही नेहमीच म्हणत आलोय त्याला आणि त्यानेच कारनामा करून दाखवलाय. बऱ्याच वेळेला तो मॅच विनिंग पारी त्याची पाहायला मिळाली. गोलंदाजीवरती त्याच्यावरती भरपूर विश्वास दाखवला जातोय कॅप्टनच्या वतीने आणि तो सफल ठरत असताना पुन्हा एकदा रिव्हर्स केल्यात. फटका हवेत आहे. खेळाडू दूरवरती आहेत. एक धाव मिळेल. दुसरेचा प्रयत्न यस नो आणि अखेरकार एकच धाव. दुर्गेश होते त्या ठिकाणी.
स्कोर झाला 20 रन. चौथं षटक मार्गस्थ आज मात्र कुणाल नाही आहे आणि त्याचबरोबर विकी म्हात्रे सुद्धा आज पाहायला मिळत नाही या टीममध्ये. त्यामुळे सागाव संघाकडे सुद्धा खेळाडू आज कमी आहेत. राहुल सुद्धा दिसत नाही आज या टीममध्ये. त्यामुळे 1-2 खेळाडू मुख्य कमी असलं की थोडंसं दबाव येतो टीमवरती आणि तसंच वर्क पाहायला मिळतो. सातत्याने जी सुरुवात झाली होती चौकार षटकाराने आणि सचिन म्हात्रेची कुठेतरी सागाव टीमला कमी जाणवत असेल विकी सर, कारण एक चांगला बॅटर आहे सलामीचा. फुल टॉस नाही, फायदा उठू शकले, डायरेक्ट हिट, काम तमाम झालं. असं बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना एकने धावसंख्या पुढे सरकते. धाबा झाल्यात त्या फक्त 21. चौथं षटक मार्गस्थ 21 धाबा. त्या धाबांची गरज आहे. जरी 10-15 धाबा बनवल्या एक फायटिंग स्कोर होऊ शकतो, कारण या खेळपट्टीवरती तुम्हाला संघर्ष करावा लागतोय धाबांसाठी. बिग शॉट सूरज दुधकर, नो मिस्टेक, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का टीम सागावला. बॅटर एकाही बॅटरला या ठिकाणी जास्त धाबा बनवता आल्या नाही. जर पर्याय शोधला आपण सलामीचा जो फलंदाज होता सूरज, त्यानेच मात्र एक चौकार षटका ठोकला आणि त्यानंतर तो जसा बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये, तशी मात्र संघाला गरगर लागली. एकाही खेळाडूला खेळपट्टीवरती थांबता आलं नाही आहे. पुन्हा एकदा डॉट. अशी गोलंदाजी खेळणं फार अवघड असतं. एक डाव मिळत असताना पहा मिळतोय बाईच्या स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गिरीश म्हात्रेला पाहिला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतो. प्रथम बॅटिंग करतोय सागाव संघ आणि त्यांचे खेळाडू झाल्यात ते एकूण बाद जर पाहिलं तर 7 खेळाडू बाद झाल्यात. धाबा आहेत त्या स्कोरबोर्डवरती 22. सन्मान्य अल्पेशजी राणे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करेल आपण या मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. वसार संघ तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल, कारण तुम्ही 22 मिनिट घेतल्यात, 22 मिनिटाचा वेळ घेतलाय. पहिल्या सामन्यात सुद्धा असंच चित्र होतं. त्यामुळे तुम्हाला आता एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. 4च फिल्डर बाहेर राहतील, कारण आयोजन कमिटीचं अगदी बारकाईने लक्ष आहे तुमच्यावरती. त्यामुळे आम्ही ऑलरेडी सर्व संघांना सूचना करतो की तुम्ही थोडीशी घाई करा, 20 मिनिटामध्ये कव्हर करा 4 षटकं, हरकत नाही आहे. मात्र फिल्डर जेव्हा लास्ट मोमेंटला एक आतमध्ये येतो ना, तेव्हा तुम्हाला विचार विमर्श करावा लागतो की आता कसं काय करायचं. ऋषी म्हात्रे, ओ पहिलाच बॉल डॉट आलाय. चेक. या सन्माननीय पंढरी जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. झेल घेण्याचा प्रयत्न बिडॉनला या ठिकाणी झेल टिपली. रनिंग कॅच, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का आणखीन एक बॅटर बाद झाला. जवळजवळ 8 खेळाडू त्यांचे बाद झाल्यात.
चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत 1 चौकार 1 षटकार इनिंगमध्ये पाहिला आणि त्यानंतर डॉट बॉल एकेरी दाबांना प्राधान्य देत असताना थोडा संघ आता अडचणीत आहे. पुन्हा एकदा बिग शॉट फटका चांगला हवेत केल्या टायमिंग प्रॉपर नाहीये. झेल साधा सोडलाय तेथे चिंट्या 2 झेल स्वीकारले होते आत्ताचा झेल मात्र ड्रॉप झाला. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती कदाचित आले असतील आणि त्याचमुळे 1 धाव मिळाली. ठीक. चला वेहेले संघाचे संघनायक आणि हेडूटने संघाचे संघनायक. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करेल आपण मिडिंग मध्ये टॉस साठी आपण उपस्थित राहायचंय. कव्हरच्या दिशेने हा देखील फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करीपर्यंत 2 धावांचा अवधी आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रवी वायले यष्टीरक्षक गॅदर करतात परंतु 3 धावा मिळतील. चला वेली टीमचे कॅप्टन आणि हेडूटने टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित व्हायचे कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ओ टू कॉम बॉक्स 27 धाबा झाल्यात. स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. आणखीन एखादा चौकार षटकारांची अपेक्षा असेल. मगाशी मात्र चांगला फटका आला. ताकद थोडीशी कमी पडली. अगदी सीमारेषा लगत फटका होता. ओ फुलटॉस कीपर बीट डायरेक्ट हिट. थर्ड अंपायरला रेफर केलाय. डायरेक्टर हिट झालाय मात्र पाहावं लागेल एक्झॅक्टली डायरेक्ट हिट झालाय का किपरच्या अंगाला स्पर्श होऊन लागलाय चेंडू हे मात्र आता पाहिलं जाईल. आउट आहे खेळाडू कारण डायरेक्ट हिट झाला आणि जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतं ना तेव्हा बहुतेक वेळेला खेळाडू बाद होतात. त्यामुळे डायरेक्ट हिटला फार महत्त्व असतं. तुम्ही डायरेक्ट हिट करता त्यावेळेस मात्र असे फलंदाज आज सुद्धा आठवतो सामना वर्ल्ड कपमधील जेव्हा धोनीला डायरेक्ट रनआउट केलं. हां ज्याने अख्खे जगाला आउट केलं तो सुद्धा शेवटी रनआउट झाला आणि वर्ल्ड कप हारलो आपण तिथून. ठीक. सुस्वागतम 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 या सर्वांना एरंजाड गावचे युवा आणि नामांकित उद्योजक सन्माननीय देवेंद्र मेहेर यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि सन्माननीय जयवंत दादा घावड यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेविका चषक 2026 हे दैदिप्यमान पहिलं पर्व आहे आणि या पर्वाचं गर्व तुम्हा सर्वांना असला पाहिजे. ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालं. आपण टॉस लगेच करू. या ठिकाणी उपस्थित आहे टीम हेडूटने संघाचे संघनायक वेहेले संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचंय. अन्यथा आपण पाहतोय सेकंड इनिंग जर चालू झाली तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल आणि जर 1-2 षटकं जर कंप्लीट होत असतील सेकंड इनिंग मधून तर मात्र तुम्हाला बॉलची पेनल्टी सुद्धा देण्यात येईल. याची दक्षता टीम वेहेले संघाने घ्यायची आहे. थँक्यू. खेळाचं पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम सागाव संघाने धावा केल्यात 27 आणि 28चं टार्गेट आहे. जरी लो स्कोरचा सामना असला तरी या खेळपट्टीवरती आता बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक टीमची अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे तुम्हाला या 28 धावा बनवायच्या असतील तर शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल. मात्र सागाव संघ समोर आहे. त्यांची गोलंदाजी सुद्धा फार चांगली आहे. त्यामुळे येणाऱ्या 28 धावा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना चला आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. हेडूटने गावचे नामांकित उद्योजक सन्माननीय मच्छिंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला विनंती राहील की आपण या आपला सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं मी नरेश दादा गाडे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण हा सन्मान या ठिकाणी करायचे. बाळूदादा बोराडे आणि नरेश दादा गाडे यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होईल. बाईची आणि प्रेमाची उबदार शाल
या स्पर्धेची गोड आठवण, एक मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दादांना सन्मानित केलं जाईल. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मानी अरुणदादा मेहेर यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी पाहुण्यांचा करायचा आहे. एक नामवंत समालोचक आहेत, लेजेंड, आणि खरं तर एक काळ अरुणदादा मेहेर यांनी गाजवलाय असे आपले जुने जाणते समालोचक आणि एरनसाड 40+ टीमचे संघनायक देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. जय पवार सर देखील 40+ आहेत आणि खरं तर यानंतर या ठिकाणी सन्मान आपण करू. सन्माननीय देवेंद्र मेहेर या ठिकाणी उपस्थित आहेत, युवा उद्योजक एरनसाड गाव, यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. या देवेंद्र मेहेर आपण आपलाही सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीने होईल. हनुमंत गाडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण देवेंद्र मेहेर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हनुमंत दादा गाडे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करू. चला वेले टीम, आपण लवकरात लवकर आला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करा. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जयवंत घावट यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. जयवंत घावट यांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान केला जाईल. यांचा सन्मान जगदीशजी बोराडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. जगदीश दादा बोराडे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण जयवंत दादा घावट यांना या ठिकाणी सन्मानित करू. अतिथी देव भव हे भारतीय संस्कृती आहे आणि खरं तर याच युक्तीप्रमाणे आपण प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी देवाप्रमाणे करतोय. मान सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे. यानंतर सन्माननीय प्रमोदजी मेहेर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नरेश दादा गाडे यांना विनंती करेन प्रमोदजी मेहेर यांचा सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अनेक पाहुणे या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती आलेला आहे नेत्रदीपक चौकार. सामना सुरू झाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे 27 धाबा केल्यात एकूण त्या. ठीक. या सन्माननीय पंढरी जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बाळू बोराडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पंढरी जाधव यांचा सन्मान करायचा. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. आता काही विशेष सन्मान आपण नंतर घेऊ, परंतु आता राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज आहे. या आपण लगेच जाऊया द्वितीय सत्राकडे, जिथे जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. या ऐकूया बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष, बदलापूरचा आणखीन एक जबरदस्त आवाज, राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. चिंट्या म्हात्रे स्टॅकी गेअरवरती तुम्हाला पार मिळतील. पुढचा बॉल इनफिल्डच्या बॉलने खेचला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाठमोरा आणि अखेर 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. बॉलला स्टॉप केलाय, त्यामुळे आता 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न तुम्हाला पार मिळेल. चिंट्या म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलं खरं तर चौकार आला होता, त्यानंतर डॉट, आणि आता पुन्हा एकदा इथून 3 धाबा एकवटल्या जातील. 3 धाब्याच्या 7 धापलक 7 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टार्गेट 28 धाब्याचं या मॅचमध्ये. सागाव संघ खरं तर सकाळच्या सत्रामध्ये दिलेल्या वेळेवरती दाखल झाला, परंतु आज हवं तसं खेळ पाहायला मिळत नाहीये या मॅचमध्ये. नुकताच आपण पाहतोय यानंतर होणारा सामना गावदेवी वेहेले आणि हेडूटने या 2 टीम सोबत आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी वेहेले संघ अनुपस्थित असल्या कारणास्तव या ठिकाणी हेडूटने संघाला आपण टॉस विन केलेला आहे. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल जेव्हा वेहेले संघ या ठिकाणी दाखल होईल. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. अजून एक महत्वाची सूचना मी पोहोचवतोय आणि अखेर बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चिंट्या म्हात्रेच्या बॅटमध्ये षटकार, आणि तो नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर 2 ओव्हर संपस्तपर्यंत वेले संघ इथे दाखल झाला नाही तर 1 बॉलची पार्टी देण्यात येईल, आणि जर पुन्हा मॅच संपस्तपर्यंत दाखल झाला नाही तर 2 बॉलची पार्टी देण्यात येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजन कमिटी भरपूर स्ट्रॉंग आहे.
इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. एक षटकार आलाय चिंट्या मात्रेच्या बॅटमधून. 28 धाब्याचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 14 धाबा. अजूनही 14 धाब्याची गरज आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हरीश म्हात्रे दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. साखी गिरपती रवी वाहिले आहेत. मल्लिंगाडचा डाडा बाग म्हणून त्यांची ओळख आहे. या बाजमध्ये हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. 5 ओव्हरची मॅच आणि 28 धावाचं टार्गेट तुम्हाला पार मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय लो स्कोरिंग सामना मध्यवर्ती तुम्हाला पार मिळतोय. बिग हिट फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. रबी वायलेच्या बॅटमधून त्यापुढे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावफलक देखील वेगाने पुढे सरकतोय. 28 धाबाची गरज होती. अजूनही 10 धाब्याची गरज या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हरीश. पुढचा बॉल रन द विकेट. अजून एक चांगला फटका परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक उपस्थित मिड विकेटला झेल टिपला. त्यामुळे इथून रवी भायले ला मैदान सोडावा लागेल. झटका नंबर 1 फलंदाज बाद. पुढचा बॉल डॉट बॉल. नवीन बॅटर पत्रावरती दाखल होतोय. इनेट नंबर 3 वरती सूर्य दुधकर. या वेळेला देखील 1 मोर डॉट बॉल. डावकर आताचा बॅटर सूरज दुधकर आज राईटीत खेळतोय. क्या बात आहे. लेफ्टी राईटी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल खरं तर मोठ्या गावचा निलेश म्हात्रे उलटा पुलटा त्याचा खेळ आपण पाहिलाय. आज सूरज दुधकर देखील मैदानावरती दाखल झाल्यानंतर आम्हाला देखील अचंबित झालो की राईटीमध्ये बॅटिंग.
बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यापुढे देखील तुम्ही पाहता इथे घडले काय तर यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फर्दर बाद. पाच मध्ये वेदांत पाटील बॉडी ट्रॅकवरती दाखल होतोय. या पाच मध्ये तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ आता प्रगतीपथावरती. मागील ओव्हरमध्ये 4 धाबा 2 विकेट आपण पाहिल्या. त्यामुळे अजून या 5 मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 10 धाबाची गरज. हलक्या हाताला बॉलला ढकललाय ऑन साईडला. एक सिंगल तिथे मेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. स्कोरबोर्डवरती धाबा 19 तुम्हाला पार मिळतील. 9 धाबाची गरज आहे अजून या 5 मध्ये. चला गावदेवी वेहळे लवकरात लवकर यायचं कारण हेडुटणे टीमची कॅप्टन इथे दाखल झालेत. दयालू काळंचा संघ तुम्हाला आज मैदानावरती खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पार मिळेल. वेदांत आलेत बॉल ट्रॅकवरती. हा फटका चांगला आहे. स्कोअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान नरेशजी मेहर यांचं आगमन झालं. त्यांचे वडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अखेर बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेला निघालाय. चार बॉलचा खेळ संपला. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मॅन जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल आता 26 धावा. धावफलकापती जोडल्या जातील. 2 धाबाची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फर्दर बाद. कारण 12 बदले त्याने आता गणेश देखील रंगात आलाय. त्यामुळे त्याला
हे साऱ्या गोष्टी सुचतात. चांगलं संगीत त्याने वाजवलं, त्यामुळे त्याचे आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये 2 धावांची गरज आहे, त्यामुळे आता नवीन बॅटर तुम्हाला पार मिळेल. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बापी असावी बोलो तयार. या वेळेला देखील धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि अखेर स्कोर लेबल, त्यामुळे आता 12 बॉल एका धाब्याची गर्दी या मॅचमध्ये. 22च्या माध्यमातून सिंगल धाब एक पडी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 27 धाबा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना नामांकित उद्योजक सन्माननीय कल्पेशजी मोघे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे सह आयोजक आहेत, त्यांचे आपण स्वागत करू. या त्यांना विनंतीला आपण व्यासपीठावरती 12 चेंडू आणि आता 1 धाबेची गरज आहे टीम गावदेवी वसार टीमला. टॅप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित हलकीशी कडा घेतले, मागे चालला बॉल आणि आता फक्त औपचारिकता या मॅचची शिल्लक आहे. 11 बॉल आणि 1 धाबेची गरज आहे. राऊंडी स्टंप. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आहे. कदाचित आपण पाहतो जर अशी गोलंदाजी या गोलंदाजाने अगोदर केली असती तर कुठेतरी या शेवटपर्यंत हा सामना तुम्हाला एक तुल्यबल लढत पाहायला मिळाली असते. राहुल सर, नक्कीच नक्कीच, परंतु आता एका धाब्याची गरज आहे. बरोबर तयार. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. या बादमध्ये 12 बॉल एका धाब्याची गरज असताना हा सामना रंगतोय, परंतु 6 बॉलमध्ये एका धाब्याची गरज असताना आपण पाहिला असाल जाई विरोधात कडाव हा सामना देखील थांबला होता आणि अखेर सुपर ओव्हरमध्ये बॉल आउटमध्ये तो सामना जिंकला होता जाईनं. हे देखील विसरू जाणार नाहीये. इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फर्निचर बाद. मंदिरावरती कपिल दाखल होतोय या मॅचमध्ये. बॉल ट्रॅक वरती कमबॅक करतोय पुढे पुढे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 बॉल सलग डॉट टाकलेत. गोलंदाज 5वा देखील डॉट. कार्तिक बॉल ट्रॅक वरती. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि एका धाब्याची गरज. आणि अखेर हा डॉट बॉल. मॅडम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील दुसरा मॅडम षटक पाहायला मिळतोय. एकाच मॅच मध्ये 2 मॅडम षटक आता तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे जो कमबॅक केलाय वसारनं आता तोच कमबॅक सागाव देखील करते. 6 बॉलमध्ये 1 धाव रोखली जाईल का हा प्रश्न आता उभा झालाय. कारण याच मैदानावर तिथे चित्र आपण पाहिलंय. जगन्नाथ क्रीडा संकुल इथे खरंतर सामने रंगतात हे आपण चित्र नेहमीच पाहिलंय. आणि ज्या गोलंदाजानं मी म्हणेन कडाव संघाचा तो गोलंदाज होता त्याने 6 बॉलमध्ये 1 धाव रोखली होती. तोच खेळाडू आज मात्र ISPL खेळतोय हे देखील विसरून चालणार नाहीये. नीतू माळी त्या गोलंदाजाचं नाव आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता सागाव टीमसाठी कोणता नीतू माळी असेल हे देखील आपण पाहणार आहोत. दत्तमानच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य
त्याला माहिती आहे की आपण या धाबा रोखू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला वसा टीमचा तोलपॅन थोडंसं टेन्शनमध्ये आलाय. बॅटर करताय तरी काय, परंतु बलंगड विभागातील एक मोठा संघ मैदानावरती खेळतोय वसार, हे देखील विसरून चालणार नाहीये. बरोबर तयार. फुल टॉस बॉल, नो बॉल, त्यावरती आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. अभिनंदन टीम गावदेवी बसार. सामना तुम्ही जिंकलात तर हार्ड लक टीम सागाव. षटक टाकला आणि 3 विकेट संपादित केल्या. तोच खेळाडू उदय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या उदय आपण मॅन ऑफ द मॅच उदयला देऊन सन्मानित करू आणि सन्माननीय नरेश दादा मेहेर